चिपळूण काँग्रेसमधील 3 पदाधिकाऱ्यांचे 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटलांची कारवाई आहे। लियाकत शहांसह तुळशीदास पवार, राजेंद्र भुर्णांवर कारवाई करण्यात आली आहे। बंडखोर उमेदवाराला साथ दिल्याप्रकरणी तर दोघांवर कारवाई करण्यात आलेली आहे। महाडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा धक्का बसलाय। कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे। भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। भावना काणेकर माझी लढणारी बहीण असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। आव्हाडांची उरणमधील प्रचार सभेमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थिती होती। स्थानिक आमदार जेएनपीटीची दलाली करण्याशिवाय करतात काय असा सवाल आव्हाडांनी केलाय। जितेंद्र आव्हाडांनी आमदार महेश बालदींवर टीका केली आहे। सध्या उद्धव ठाकरेंची अवस्था वाईट आहे असं अबू आझमींचं म्हणणं आहे। आम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय। अबू आझमींनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। जब तूफान आता है, बाढ़ आती है, बहुत तकलीफ होती है, तो कुत्ते, बिल्ली, शोर, सांप, इंसान सब एक ही पेड़ पे चढ़ जाते हैं कि डूबने न पाए। तो ये हालत है। अभी हालत खराब बेचारे हमारे दोस्त जिनकी जो है उद्धव ठाकरे साहब की, तो जिसके साथ बैठने को तैयार नहीं थे उनके साथ बैठे हैं। देखो ईश्वर करे कुछ अच्छा इनका हो, लेकिन हम तो उनके साथ नहीं जाएंगे। जो हमारे हिंदू समाज के लोग जो गंगा में नहाने जाते हैं, करोड़ों लोग जाते हैं, कहाँ से लोग जाते हैं उसमें नहाते, ठंडी पानी में भी नहाते हैं। ये कह रहे मुझे बदबू आती है उससे। ये आस्था हमारे हिंदू समाज की गंगा पानी से है और इनको बदबू उससे आती है। महिलांविषयी बोलताना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे असं मंगेश चव्हाणांनी म्हटलंय। मंगेश चव्हाणांनी माजी मंत्री सतीश पाटलांवर टीका केली आहे। विधानसभेमधील पराभव त्यांच्या जिव्हारी लागलाय असं मंगेश चव्हाणांनी म्हटलंय। स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असताना त्याच्या विरोधात मतं मागायला तुम्ही आलात असं मंगेश चव्हाणांनी म्हटलंय। अण्णा, अरे जरा जनाची तर नाही मनाची तरी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती की आपण बोलता काय करता काय। सरकारचा युती धर्म पाळला नाही तरी ठीक आहे, मित्र पक्षात लढलो तरी चाललं असतं। स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असताना जाहीर सभेत तुम्ही त्याच्या विरुद्ध मत मागायला आला, थोडीफार लाज तुम्हाला वाटायला पाहिजे होती। जे काही उपद्व्याप आहे म्हणजे मंगळसूत्र कोणाचं घालायचं, लग्न कोणासोबत करायचे, अरे काय प्रकार आहे। राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीनं कमळाचं बटन दाबा, विजयी करा असं वक्तव्य केलंय। उमेदवाराच्या पतीच्या वक्तव्यानं सगळ्यांच्या भुया उंचावल्यात। प्रफुल्ल पटेलांच्या सभेमध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीचं वक्तव्य चूक लक्षात येताच उमेदवाराच्या पतीने माफी मागितली आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची भेट घेण्यात आली आहे। एसटीच्या सर्व बसेसमधून सूचना फलक मराठीमध्ये लावावेत। शिवनेरी आणि इतर लक्झरी बसेसमध्ये बदललेला लोगो तत्काळ हटवावा। बसेसमध्ये अधिकृत राज्य परिवहन लोगोच वापरावा। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुखांची सरनाईक यांच्याकडे ही मागणी आहे। मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे अशी सूत्रांची माहिती आहे। मिठी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी 1700 कोटींची निविदा मंजूर झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अदानी समूहातील कंपनीला निविदा मंजूर झाल्याची सूत्रांची माहिती आहे। 1700 कोटींच्या प्रकल्पासाठी मनपानं अंतिम मंजुरी दिल्याची माहिती आहे। प्रकल्पासाठीची पर्यावरणीय परवानग्या, तपासण्या आणि मंजुरी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम पुन्हा एकदा महानगरपालिकेकडून अडानी समूहाच्या एका कंपनीला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मी सध्या मिठी नदीच्या पात्राच्या अगदी जवळ आहे आणि या ठिकाणचे हे दृश्य पाहू शकता कशा पद्धतीनं मिठी नदीमध्ये घाणीचं साम्राज्य सध्या पसरलंय ते देखील आपण पाहतोय। तर दुसरीकडे या कामाची जी निविदा आहे ती अडानी समूहातील एका कंपनीला आता प्रदान करण्यात आल्याची माहिती आहे। तब्बल 1700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महानगरपालिकेनं अंतिम मंजुरी दिल्याची माहिती मिळते। राजकीय वातावरण महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता नेमक्या कशा झडणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।